नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण कोथिंबीर वडी करतोय, पण अर्थातच आजची कोथिंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे। नेहमीची कोथिंबीर वडी करताना खूप भांडे खराब होतात, पण आज आपण सोप्या पद्धतीने करतोय। यासाठी मी कोथिंबीरीची एक जोडी घेतलेली आहे। ही कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर ती धुवून घेतली आणि ही धुतलेली कोथिंबीर कापडामध्ये गुंडाळून ठेवली, त्यामुळे त्यातलं सगळं जे पाणी होतं ते निथळून गेलं। आता हे सुकलेली कोथिंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे। मी फक्त पानं नाही घेतलेली आहेत, त्यासोबत जी कोवळी देठं असतात ती सुद्धा घेतलेली आहेत। आता कोथिंबीर आपण छान बारीक चिरून घेतोय। कोथिंबीर छान सुकलेली असेल तर त्यात पीठ कमी ॲड करावी लागतात आणि वडी छान खुसखुशीत होते। अशा प्रकारे सगळी कोथिंबीर मी बारीक छान चिरून घेतलेली आहे। तर आता कोथिंबीर चिरून झालेली आहे। आता आपण वळतोय पुढच्या कृतीकडे। यासाठी आपण दोन प्रकारचे पीठ घेतलेली आहेत, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप चण्याच्या डाळीचं पीठ। तुम्ही नुसतं चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं असेल तरी सुद्धा घेऊ शकता। मी थोडं ज्वारीचं पीठ घेतलंय अर्ध। यामध्ये चवीला मीठ, थोडीशी हळद आणि जरासं पाणी घालून आपल्याला हे आता पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे एक असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर लागणार आहे। एका पॅनमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल तापलं की यामध्ये चमचाभर जिरं झालं की यावर आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरवी मिरची मी जाडसर वाटून घेतलेली आहे। हा हिरवी मिरची लसणाचा ठेचा घालायचा आहे। मिरची आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आता हे सुद्धा परतवून घेतलं। यावर आपल्याला 2 चमचे तीळ घ्यायचेत। तीळ छान लागतं कोथिंबीर वडीमध्ये। यावर आता हळद, लाल तिखट आवडीनुसार परत कमी जास्त करू शकता। यावर आता आपली कोथिंबीर घालायची आपल्याला। छान सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे। आणि ही कोथिंबीर आपल्याला 2 मिनिटं छान परतवून घ्यायची आहे। आता 2 मिनिटं कोथिंबीर परतवून घेतली की यावर आपलं पिठांचं तयार केलेलं जे बॅटर होतं ते घालायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला हलवत राहायचं आहे सतत लो मीडियम फ्लेमवर, कारण जर आपण हलवलं नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। अशा प्रकारे हलवायचं, सगळं मिक्स करत राहायचं आणि हे मिश्रण जोवर घट्टसर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हलवत राहायचं। 3 ते 4 मिनिटात अशा प्रकारे हे मिश्रण घट्टसर होत जातं आणि जेव्हापर्यंत याचा असा एक गोळा तयार होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। तर आता या पिठांचा असा गोळा तयार झालेला आहे। पीठ आपलं आळून आलेलं आहे। आता या पिठावर आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटं त्याला वाफ द्यायची आहे। तोपर्यंत एका ताटाला आपण अशा प्रकारे तेल लावून घेतोय, म्हणजे यावर आपल्याला मिश्रण थंड करून घेता येईल, वड्या पाडता येतील। तर आता हे तयार पीठ आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान अशा प्रकारे पसरवून घ्यायचं। अगदी झटपट अशी ही वडी होते आणि पीठं सुद्धा छान शिजल्या जातात। आता हे पसरवून झालं की यावर आपल्याला तीळ घालायचे, छान दिसतात वडीवर तीळ अशा प्रकारे, आणि यावर परत चमच्याने प्रेस करायचं, म्हणजे तीळ छान चिपकतील अशा प्रकारे। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। वड्यांचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे मी चौकोनी वड्या कापून घेतलेल्या आहेत। एक वडी मी काढून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे वड्या तयार करून तुम्ही एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून आरामात 3-4 दिवस लागेल तशा तळून खाऊ शकता।
आणि विशेष म्हणजे झटपट ही वडी तयार होते। तर आता एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे। या कढईमध्ये आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत। वड्या तुम्हाला डीप फ्राय, शॅलो फ्राय तुमच्या आवडीनुसार करता येतील। मी डीप फ्राय करते, शॅलो फ्रायसुद्धा करता येतील। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी वड्या खरपूस छान तळून घ्यायच्या आहेत आपल्याला। एक बाजू झालेली आहे त्याची, मी पलटवून घेते आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान खरपूस तळून घेते। अशा प्रकारे वड्या मी दोन्ही बाजूनी छान तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या काढून घेतोय। तर ह्या अशा खमंग खुसखुशीत वड्या खाण्यासाठी अगदी तयार आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। मी तुम्हाला एक वडी दाखवते। खूप कुरकुरीत अशा होतात। ज्वारीच्या पिठामुळे वड्या खूपच जास्त खुसखुशीत होतात। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।